तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या गणित भाग 1 ही प्रश्नपत्रिकेचे संपूर्ण सोल्युशन्स म्हणजे आन्सर की पाहणार आहोत. पण विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण येणाऱ्या प्रश्नपत्रिका तसेच त्यांचे सोल्युशन मी या चॅनलवर अपलोड करणार आहे. तसेच मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत पहा आणि अपूर्ण पाहू नका. तर चला देर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला. ए दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. फर्स्ट 1, 2, 3, 4 या निश्चयकाची कोटी लिहा. ए 1, बी 2, सी 3 आणि डी 4. याचं ऑप्शन उत्तर आहे बी 2. दुसरा प्रश्न पहा. खालीपैकी कोणते वर्ग समीकरण आहे? ए 5/x - 3 बरोबर x वर्ग, बी x कंसात x अधिक 5 बरोबर 2, सी n - 1 बरोबर 2n, डी ax वर्ग कंसात x अधिक 2 बरोबर x. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. तिसरा प्रश्न पहा. खाली अंकगणित श्रेणीची साधारण फरक काढा. 4, 4, 4. ए ऑप्शन 1, बी 8, सी डी 4 आणि डी 0. याचं उत्तर आहे डी 0. क्वेश्चन 4 पहा. खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही? ए 2/3, बी 15/10, सी 15% आणि डी 0.7. याचं उत्तर आहे बी 15/10. बी प्रश्न पहा. खालील प्रश्न सोडवायचे आहेत 4 गुणांसाठी. पहिलं, जर 2x अधिक y बरोबर 7 आणि x अधिक 2y बरोबर 11 तर x अधिक y ची किंमत काढा. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पॉज करून याचे उत्तर पाहून घेऊ शकता. इथे हे सॉल्व केलेलं आहे. पहा दुसरा प्रश्न. tn बरोबर 3n - 4 या क्रमिकेचे पहिले पद काढा. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला पहिले पद दिसत आहे -1. याचं उत्तर आहे. पहा व्हिडिओ पॉज करून तुम्ही सॉल्व केलेलाच असेल. क्वेश्चन 30 पहा. GSTIN मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात? याचं उत्तर आहे 15. चौथा पहा. 2 नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश यस लिहा. यस पहा विद्यार्थी मित्रांनो, महिरूपी कंसात तुम्हाला दिलेला आहे. क्वेश्चन 2 पहा. ए खालीपैकी कोणतेही 2 कृती पूर्ण करून घ्या. लिहा. 4 गुणांसाठी प्रश्न आहे. पहिलं, x अधिक 2y बरोबर 4 या समीकरणाचा आलेख करण्यासाठी खाली सारणी पूर्ण करा. पहा विद्यार्थी मित्रांनो, कृती देण्यात आली आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून घ्या आणि पाहून घ्या. क्वेश्चन सेकंड पहा. वर्गीय समीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. कृती पहा. मी एक वर्ग समीकरण आहे. माझे रूप ax वर्ग अधिक bx प्लस c = 0 आहे. दुसरं, माझी मुळे 5 व 12 आहेत. माझी मुळांची बेरीज अल्फा प्लस बीटा = 5 अधिक 12 बरोबर 17. माझ्या मुळांचा गुणाकार अल्फा अधिक बीटा = 5 गुणिले 12 बरोबर 60. माझे वर्ग समीकरण पहा. x वर्ग बरोबर अल्फा प्लस बीटा अधिक x प्लस अल्फा प्लस बीटा = 0. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता x वर्ग - 17x अधिक 60 बरोबर 0. प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. पुष्पमालाने 24,000 रुपये गुंतवणून 20 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 4 रुपये अधिमूल्याने घेतले तर तिला किती शेअर्स मिळतील हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. पहा कृती. दर्शनी किंमत 20 रुपये, अधिमूल्य 4 रुपये. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे बाजारभाव प्लस दर्शनी किंमत देण्यात आलेला आहे. प्रीमियम लिहायचं. इथे तुम्ही मराठीत जे लिहायचं ते लिहा. 20 अधिक 4 24 रुपये होतात. शेअरची संख्या, एकूण गुंतवणूक, बाजारभाव तसेच 24,000 भागिले 24 करायचं आहे. ज्याचं उत्तर येईल 1000 शेअर्स. क्वेश्चन बी पहा. खालीलपैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत. पहिलं, खाली एक समीकरण सोडवा. x अधिक y बरोबर 3, 3x - y बरोबर 4. दुसरं, खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवायचं आहे. m वर्ग अधिक 14m प्लस 13 बरोबर 0. तिसरं, खाली अंकगणित श्रेणीचे 19 पद काढा. 7, 13, 19, 25. दुसरं, एक शेअर 2,000 रुपये बाजारभावात विकला. यासाठी दलाली 0.5 द्यावी लागली असेल तर तो शेअर विकून मिळणारी रक्कम किती? क्वेश्चन 5 पहा. काही विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेला वेळ, तास व विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य काढा. पहा विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन ए पहा. खालीपैकी कोणतेही एक कृती पूर्ण करायची आहे 3 गुणांसाठी. पहिलं, श्री माणिकलाल यांनी 100 रुपये दर्शनीचे किमतीचे 300 शेअर्स 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 60% लाभांश कंपनीने दिला. गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती असेल हे काढण्यासाठी खालील कृती सोडवायची आहे.
पहा विद्यार्थी मित्रांनो, पहा ए एकूण गुंतवणूक इक्वल टू शेअरचा बाजारभाव इंटू शेअरची संख्या 120 × 300 बरोबर 36,000 रुपये होतात. दुसरं पहा लाभांश प्रति शेअर दर्शनी किमतीचे गुणिला लाभांशाचा दर 100 गुणिला 7/100 इक्वल टू 7 रुपये. एकूण लाभांश 300 गुणिला 7 21,000 रुपये होतात. सी पहा परताव्याचा दर मिळाला एकूण लाभांश भागिला एकूण गुंतवणूक गुणिला 100 2100 गुणिला 36,000 गुणिला 100. याचं उत्तर आहे 5/83. पाचवा प्रश्न पहा अंकाची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5 अंकापासून 2 अंकी संख्या तयार केली तर विषम संख्या मिळण्याची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. पहा विद्यार्थी मित्रांनो, समजा नमुना अवकाश यस आहे. यस बरोबर महिरपी कंसात 23, 25, 32, 35, 52, 53 NS इक्वल टू 6. घटना ए ती संख्या विषम संख्या आहे. ए महिरपी कंसात 23, 25, 35 आणि 53. NA बरोबर 4. पहा NA तुम्हाला लिहायचं आहे. PA बरोबर 4/6. PA बरोबर 2/3. क्वेश्चन बी पहा विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहे. पहिलं, खालील एक सामायिक समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचा. 4x + 3y = 18 3x - 2y = 5. दुसरं, सूत्रांचा उपयोग करून खालील वर्ग समीकरण सोडवायचं आहे. x² - 2x + 3 = 0. तिसरं, 3 मुलगे व 2 मुली यांच्यातून दोघांची एक समिती बनवायची आहे. तर खालील घटकांची संभाव्यता काढा. घटक ए समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी असणे. घटक बी समितीमध्ये एक मुलगी व एक मुलगी असणे. चौथं, एका जनरल स्टोअरमध्ये विविध वस्तूंची किंमती व वस्तूंची मागणी यांची वारंवारता वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून किंमतीचा मध्यक काढा. प्रश्न 14 पहा खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहे. पहिलं पहा कंसात m - 12x² + 2 कंसात m - 12x + 2 = 0 वर्ग समीकरणाचं मूळ वास्तव व समान असतील तर m ची किंमत काढा. दुसरं, एका शेतकऱ्याने 1,000 रुपये व त्यावरील 140 रुपये व्याजाची 12 हप्त्याची परतफेड करण्याची कबुली केली. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयांनी कमी असल्यास पहिल्या व शेवटच्या हप्त्यातली रक्कम किती? तिसरं, खालील सारणी गणित विषयाच्या परीक्षेतील 180 विद्यार्थ्यांचे गुण दर्शवते. तर x ची किंमत काढून वरील माहितीचा आयतालेख काढायचा आहे. पाचवा प्रश्न पहा खालीलपैकी कोणतेही एक उपप्रश्न सोडवायचे आहे. एका आलेखाचा कागदावर 2x बरोबर y + 2 बरोबर 4x + 3y बरोबर या वर्ग समीकरणाचा दर्शवणारा आलेख काढा. x अक्ष आणि वरील रेषांनी तयार झालेले त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. दुसरं, एकता रक्तगट तपासणीवरील शिबिरामधील रक्तगटानुसार व्यक्तीच्या टक्केवारीमधील विभागणी खालील वृत्तालेखात दिली आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, ए प्रत्येक रक्तगटासाठी केंद्रीय कोनाचे माप काढा. आणि बी या रक्तगटात 600 व्यक्ती असतील तर एकूण व्यक्तींची संख्या काढा. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी काही प्रश्न स्किप केले आहे. जर तुम्हाला हे प्रश्न पाहिजे असेल तर या व्हिडिओला फक्त 500 लाईक करा. जर या व्हिडिओला 500 लाईक आले तर मी ही प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी संपूर्ण ए टू झेड सॉल्व्ह करून देईल. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून टाका.